उल्लासनगर शहर वासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अभय योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में 100% छूट देने का आह्वान किया गया है। 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहर वासी उठा सकते हैं। इस वर्ष का ये अंतिम अभय योजना है, अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं। मनपा आयुक्त अजीज शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी, इसलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ लें। उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। दिली होती पण ती आजपर्यंत त्यांनी दिली नाही। का दिली नाही, कशासाठी दिली नाही याबाबत मी बोलणं उचित नाही, परंतु रिपब्लिकन पक्षाने या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करून उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनतेच्या पैशाची जी लयलूट चालू आहे त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाने हाती घेतलं आहे। म्हणून आज रिपब्लिकन पक्ष सुरुवातीला आपण 2 मुद्द्या संदर्भात बोलू। एक 42 करोडच्या संदर्भामध्ये आणि दुसरा विषय महानगरपालिकेमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत। पहिला मुद्दा असा आहे, काही भारतीय बीजेपीचे पदाधिकारी आहेत, मिनिट मला वाटतं आपण 1 मिनिट थांबावं। मागासवर्गीय सेल अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष कपिल अडसूळ आणि मंडळाध्यक्ष मनीष इंगरानी हे उपस्थित झालेले आहेत। काही मंडळीचा दबाव असताना पण ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष यांना ते पक्ष विषय असा आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने, मी यांना परत विचार सांगतो, भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराबाबत, उल्हासनगरच्या भ्रष्टाचाराबाबत एक पत्रकार परिषद लिहिली होती। त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमदार आणि काही नगरसेवक उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी 1 महिने 15 दिवसात का 1 महिन्यामध्ये भ्रष्टाचाराबाबत बोलणार होते, पण ते बोलले, आजपर्यंत काही बोलले नाही। त्याबाबत आपण त्यांच्याशी बोलले तर बरं होईल, पण त्याचा धागा पकडून रिपब्लिकन पक्षाने या भ्रष्टाचाराबाबत काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे माझ्या सोबत आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। या पत्रकार परिषदेचा 2 विषय आहेत, एक 42 करोडच्या संदर्भातला आणि एक उल्हासनगर, त्यांनी सांगितलं असेल 100 करोडचा, पण माझ्याकडे कागदपत्र अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये मला वाटतंय तो कमी जास्त प्रमाणात असू शकतो। कारण मी गेली 2.5 वर्ष गेली 10 वर्ष सातत्याने महानगरपालिकेत नगरसेवक आहे आणि 2.5 वर्ष उपमहापौर आहे। कशा पद्धतीने टेंडर किंवा ह्या गोष्टी केल्या जातात त्या मी जवळून बघितलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही रेटा देऊन ते केलेले आहेत। अशा पद्धतीमध्ये हा सगळा प्रकार आपण बघितले तर 42 करोडच्या संदर्भामध्ये मी आपल्याला मुद्दा मांडतो। 42 करोड मध्ये हे सर्व टेंडर मॅनेज करून केलेले आहेत। कुठल्याही प्रकारे हे टेंडर बिलो अभाव अशा पद्धतीने नाही, पण ते दाखवण्यात आले बिलो अभावच्या पद्धतीने, पण हे आपसात मॅनेज केलेले टेंडर दिसतात। एकंदरीत पहिला टेंडर जय भारतला मिळाला तो 0.50 बिलो मायनस, दुसरा टेंडर 0.50 मायनस झापी कंपनीला,
तिसरा टेंडर काहीतरी गडबड झाली आणि ज्या पीनी 2.50 म्हणजे 2.5% बिलो मध्ये टाकला तो त्यांना लागला. परिस्थिती अशी आहे, या टेंडरचा तिसरा टेंडरचाच विषय आहे. हा भ्रष्टाचार मूळ ओपन होण्याचा मागचा कारणच हा जय हिंदला मिळालेल्या कामाचा टेंडर आहे, वर्क ऑर्डर आहे. याच्यामध्ये अशी आहे, झायपी कंपनीने 2.50 म्हणजे 2.5% बिलोनी हे काम टाकलं होतं. जय हिंदनी 0.50 बिलो या पद्धतीने टाकलं होतं आणि जय भारत त्याला सपोर्टिंग टेंडर होता. प्रत्यक्षात 2.5%ला टेंडर मिळाला पाहिजे. याच्यामध्ये झायपी कंपनीने त्याची EMD भरली. आता स्टँडिंग नसल्यामुळे एक ठराव होतो, जसा पूर्वी स्टँडिंगचे ठराव उचले जात होते कामाच्या संदर्भात, आता एक महानगरपालिकेचे आयुक्त आणि सचिव असा एक ठरावाची कॉपी होते आणि त्या अनुषंगाने ती कामं त्याच्यामध्ये समाविष्ट केली जातात आणि दिली जातात. त्या ठरावामध्ये स्पष्ट आयुक्तांनी, आता सचिव तर त्यांची सचिव असते, आयुक्तांनी स्पष्ट उल्लेख केला आहे झायपी कंपनीला हे काम मिळालेलं आहे. काम मिळाल्यानंतर कामाचा ठराव झाला, EMD भरली गेली. EMD भरल्यानंतर कोणाला टेंडर परत वर्क ऑर्डर मिळाल्यासारखीच आहे. पण ऐन EMDच्या काळात आमच्या आमदार महोदय आणि काही लोकांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये EMD थांबवली गेली. कोण आहे भारतीचा विषय ना, आपला भारतीचा विषय म्हणून नाही. संदर्भामध्ये ठराव झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. EMD भरल्यानंतर हा टेंडर अचानक पत्रव्यवहार झाल्यानंतर तो अचानकपणे जय हिंद कंपनीला 3.5% बिलोरी देण्यात येतो. अगं एखादी टेंडरची प्रोसिजर अशी आहे, एखादं काम एखादी कंपनी करण्यास इच्छुक नसेल तर त्या कंपनीला ते काम त्या कंपनीला बोलावून विचारावं लागतं, हे काम तुम्ही करणार आहात का. आज करणार नसेल तर तसं पत्रव्यवहार घ्यावा लागतंय आणि पत्रव्यवहार घेतल्यानंतर ते काम दुसऱ्या कंपनीला द्यावं लागतंय. याच्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा अशी विचारणा झाली नाही किंवा पत्रव्यवहार झाला नाही. अशा असतानाही या कंपनीला जय हिंद कन्स्ट्रक्शनला काम दिलं. हे काम कोणाला मिळालं हे सगळ्या पत्रकारांना माहिती सांगायची आवश्यकता नाही, ते कशा पद्धतीने मिळालं काय. पण याच्यामध्ये एक महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे, मी तुम्हाला ती तरतूद वाचून दाखवतो. महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट मध्ये अनुसूची ड आणि 443 पानावर असं लिहिलंय, महापालिकेने पारित केलेल्या कोणत्याही ठरावात तो ठराव पारित झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत फेरबदल करता येत नाही किंवा तो रद्दही करता येणार नाही. बघा, म्हणजे महानगरपालिकेने एखादा ठराव जर केला तर तो 3 महिन्याच्या आत त्याच्यात फेरफार पण करता येत नाही आणि त्याच्यात रद्दही करता येत नाही. असे असताना या ठरावात एकूण पालिका सदस्य म्हणजे कमीत कमी 1 पालिका सदस्य किंवा कोणत्या विवक्षित बाबतीत या अधिनियमाची आवश्यक असेल त्या अधिक संख्येच्या सदस्य पाठिंबा दिला आणि त्या सभेत समोर ठरावाचे फेरबदल करता येईल किंवा तो रद्द करता येईल, पण तो कधी 3 महिन्यानंतर. असे असतानाही फक्त 4 दिवसामध्ये जय हिंद कंपनीला ठरावाची प्रत बदलण्यात आला, पण तो कायद्याने पूर्णपणे चुकीचा आहे. त्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला. भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे ती मला काही माहित नाही, या कार्यकर्त्यांना असेल त्याची भूमिका माहित. पण या संदर्भात मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे. न्यायालयाने पिटिशन नंबर आहे माझा
WPST 5868/2024, WP ब्रॅकेटमध्ये ST 5868/2024 (C) असा पिटिशन आहे आणि शुक्रवारी या पिटिशनची सुनावणी आहे. या संदर्भातला मी महानगरपालिकेला सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, माझ्या पिटिशनची कॉपी दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये महानगरपालिकेला शुक्रवारी हजर होण्यासाठी सांगितलेलं आहे. हा झाला 42 करोडच्या संदर्भातला. त्याच्यामध्ये ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या वर्क ऑर्डर तुम्हाला दाखवतो आणि या संदर्भातले जे ठराव आहेत ते ठराव तुम्हाला दाखवतो. या ठराव मध्ये काही ठिकाणी म्हणजे मला एकच गोष्ट कळते, या ठिकाणी प्रशासक आहे, प्रशासकांनी कोणाचं किती ऐकायचं हे प्रशासक हातात आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधीचं ऐकायचं का इलेक्टेड बॉडी नसल्यामुळे प्रशासकांनी कोणाचं ऐकायला नाही पाहिजे. आमदार खासदार याच्या व्यतिरिक्त कोणाचंही ऐकलं नाही पाहिजे. इथे प्रशासक सांगतात, ठरावामध्ये प्रशासनाने अनेक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. तो तुमच्या निदर्शनाचे ठरावाच्या कॉपी मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये फक्त एक 4 ओळी वाचून दाखवतो. माननीय आमदार श्री कुमार आयलानी व जमनू पुरस्वानी यांनी दिलेल्या 24/1 रोजी पत्रान्वये असे कळवले आहे की निविदेमध्ये एका वर्षाला काम करता येणार 2 ठेकेदारीचे म्हणून त्यांनी हे केलंय. पण झान PN 2 निविदापैकी एका निविदीकारास L2 L1 ला तुम्ही आकारलं नाही तर L2 ला देऊ शकता कसे काय? आता याच्यामध्ये असं व्हायला पाहिजे, एक तर हा टेंडर रद्द झाला पाहिजे. भूमिका आमची हायकोर्टात तीच आहे. हे तिन्हीचे तिन्ही टेंडर रद्द झाले पाहिजे, कारण हे मॅनेज करून झालेले टेंडर आहे. नसेल तर जो L2 ला दिलाय कायदेशीर बघायला गेलं तर L1 ला मिळालं पाहिजे. L1 जर लेखी दिला नसेल तर तो L1 ला मिळेल किंवा तिन्ही टेंडर रद्द होतील. हा टेंडर काढून पूर्ण त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली पाहिजे आणि 3 टेंडर न येता 10 टेंडर 15 टेंडर असे टेंडर आले पाहिजे, तरच त्या ठिकाणी कुठल्या परिस्थिती ही भूमिका आहे आणि जलद गतीने काम होईल अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे. त्यामुळे जलद गतीने कामं झाली पाहिजेत अशी आहे. दुसरं तुमच्या पाठीमागे एक गोष्ट सांगतोय, भारतीय जनता पार्टीने एक मुद्दा उपस्थित केला होता पण मला वाटतं त्याला सांगण्यात जमलं नाही. 100 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, पण 100 कोटीचा नाही, भ्रष्टाचार झाला हे सिद्ध आहे. महानगरपालिकेच्या अनेक ठरावामध्ये तुम्हाला हे सगळे GR आणलेत मी. महाराष्ट्र शासनाचे सगळे टोटल GR आहेत माझ्याकडे. कशा पद्धतीने कामं वाटली पाहिजेत, काय झाली पाहिजेत, कशा पद्धतीने आलं पाहिजे. मी तुम्हाला एकच काम दाखवतो. किती कामं ती? 40 कामं, 56, 72, 87, 100 कामं आहेत. किती? 100 कामं. आता कदाचित टेंडर प्रक्रिया बऱ्याच पत्रकारांना माहित असेल, 10 लाखाच्या वरती जर गेलं तर खुले टेंडर होतात आणि 10 लाखाच्या आत असेल तर आतून मॅनेज करून टेंडर केले जातात. ही 100 कामं जी आहेत ते 100 कामामध्ये 10 लाखाची कामं झालेली आहेत. म्हणजे तुम्ही सांगा 100 कामामध्ये 10 लाख किती झाले? हे एक उदाहरण आहे. ही 10 लाख 10 करोडची कामं अंडरग्राउंड केली आहेत, म्हणजे एकदम आयुक्तांनी केलेली आहे. पासिंग याला आयुक्ताची लागते. 7 लाखाच्या आत असेल तर अतिरिक्त आयुक्त आणि 7 लाखाच्या वरती असेल तर आयुक्त. मग तो 2 कोटीपर्यंत असो 100 कोटीपर्यंत असो त्याला आयुक्ताची मान्यता लागते. या आयुक्तांनी ही मान्यता दिलेली आहे. 100 म्हणजे 10 एक पेज फक्त तुम्हाला सांगतो. हा कधीचा आहे? 6 सप्टेंबर 2023 चा आहे. आजपर्यंत असे अनेक कामं ही 10 लाखाच्या आत दिलेली आहेत आणि आयुक्ताच्या सहीने ही कामं वर्क ऑर्डर मिळालेली आहे. या सगळी कामं वाटण्यात आलेली आहेत. हा भ्रष्टाचार नाही आहे?
हा तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. आलं लक्षात. दुसरी पेज मी तुम्हाला देतो. ही कामं अजून अशा माझ्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. 81 ही कामं आहेत. ती 81 कामं पण त्याच पद्धतीने 10 लाखाच्या. एकही 10 लाखापेक्षा कमी नाही इस्टिमेट आमचा. 9,99,000 पण नाही आणि 10 लाख 1 रुपये पण नाही. सगळे इस्टिमेट खोट्या पद्धतीने. आता तुम्हाला काही लोकांना मी दाखवतो. इथे उल्हासनगर महाराष्ट्र इंडिया जीपीएस मॅपिंग कॅमेरा सिद्धिविनायक नगर उल्हासनगर नंबर 1 तिथे एकाच कामामध्ये उल्लेख केलाय. दुसरा कुठला दिलाय? सिद्धिविनायक नगर मंदिर उल्हासनगर 1. दुसरा सिद्धिविनायक उल्हासनगर महाराष्ट्र 1. आता हे काम कधीच आहे? 23चं 14/12/2023चं काम झालेलं आहे. आणि त्या कामामध्ये या लोकांनी नमूद असे किती कामं आहेत तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये ती कामं नगरसेवकाच्या काळात झालेली आहेत. नगरसेवकाच्या काळात झालेली आहेत. त्याची लोकेशन सेम आहे. तुम्ही जर मागच्या नगरसेवकाच्या 22च्या अगोदरची जे नगरसेवकांनी कामं मंजूर केलेली आहेत त्यांच्या कामामध्ये आणि आताच्या कामामध्ये जर त्यांचं लोकेशन काढलं तर दोन्ही लोकेशन एकच येतात. आता इथे एक नवीन मी आता एक काम वाचलं. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज सिस्टमच्या संदर्भात असेल, त्या 42 कोटीच्या संदर्भात असेल आणि 10 लाखांच्या संदर्भामध्ये असेल. या संदर्भामध्ये आता मी सोमवारी 10 लाखाच्या संदर्भात आयुक्तांना पत्र देणार आहे. हे थांबवा आणि हे थांबवले नसाल तर आम्हाला न्यायालयाला कोर्टात जावं लागेल आणि रस्त्यावर उतरून आम्ही लढाई लढणार आहोत. कोर्टाची न्यायालयीन लढाई अत्यावश्यक आहे कारण टेंडर पद्धतीची न्यायालयीन पद्धत असल्यामुळे त्या पुढे थांबवायचं असेल तर पहिले आपण कोर्टाचं दार ठोठवलं पाहिजे. म्हणून आम्ही कोर्टाच्या माध्यमातून आता सुरुवातीला गेलेलो आहे. आता या संदर्भामध्ये ज्या ज्या वर्क ऑर्डर झाल्या परिस्थिती अशी आपल्याला जेव्हा न्यायालयात जायला लागतंय तेव्हा टेंडरला आपण स्टे घेऊ शकत नाही. टेंडर प्रक्रियेला पण टेंडरची वर्क ऑर्डर झाल्यानंतर आपण त्याच्या मागे लागून त्याच्यात भ्रष्टाचार होतोय हे सिद्ध करून कोर्टाच्या निर्देशन आणू शकतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत न्यायालय प्रक्रियेत आपण जाणारच आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावर मला वाटतं आयुक्तांना वरिष्ठांनी आयुक्तांना या सगळ्या गोष्टीचे जर आव्हान घातलं नाही तर रिपब्लिकन पक्षाला लोकसभा आणि विधानसभा काय लढवायची नसते जास्त. याचे परिणाम यांना भोगावे लागतील. म्हणून यांनी पण मदत करून हे थांबवलं पाहिजे आणि जनतेची जी लयलेट चालू आहे जनतेच्या पैशाची ती वेळी आवर घातला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी. मागे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने थेट सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस म्हणून अरुणा यांचं नाव घेतलं होतं आणि त्यांच्या बोलण्यावरती महापालिकेमध्ये भ्रष्टाचार वगैरे जे काही पायली चालतायत त्याचा आरोप प्रदीप रामचंद्रन यांनी केला होता. तुमचं काय म्हणणं आहे की हे ह्यामध्ये फक्त सूचनाच दिली नाही की या भ्रष्टाचारामध्ये भाजपचा सहयोग आहे त्यांचा? मला याच्याबद्दल काय मी सांगू शकत नाही. ते भारतीय जनता पार्टीने आरोप केले त्यांचा ते देव बोलू शकतात. राहिला अरुण माझा चांगला मित्र आहे. एकत्र आम्ही महापौर आणि उपमहापौर त्यांच्या मातोश्री आम्ही एकत्र 2.5 वर्ष काम केलंय. त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला अनुभव आहे ना? कार्याबद्दल अनुभव असला पण असं काही अनुभव मला आलेला नाही त्यामुळे त्याला विचारावं लागेल. माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. माझ्या कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. जनतेच्या पैशाची जी लयलूट चालू आहे आयुक्तांच्या मार्फत भले त्या आमच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत असेल किंवा आयुक्तांना शेवटी सही करणारा अधिकारी कोण आहे?
आयुक्त आहे. मग आयुक्तांनी हे थांबवावं. हे थांबवल्यानंतर आयुक्ताला याचे परिणाम भोगावे लागतील, एवढंच आमचं सांगणं आहे. तर त्यांचं राजकीय सर्व आहे का आयुक्त? आधी आयुक्ताला माहित असेल. तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत अशा ज्या झालेल्या ठिकाणी जर कामं होतात तर आयुक्तांचा कुठला तरी दबाव आहेच ना. आयुक्त हे थेट प्रशासकीय आहेत, अशा प्रशासकीय प्रमुख आहेत आणि ते डायरेक्ट नगर विकासला थेट त्यांचं रिपोर्टिंग चालू आहे. म्हणजे त्यांना कोणालाच रिपोर्टिंग नाही आहे. महापालिकेमध्ये कोणतेही पदाधिकारी नाही आहेत, ट्रस्टी नाही आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवायला. अशा परिस्थितीमध्ये ते मुख्य म्हणजे ते स्वतः नगर विकास मंत्री आहेत. तुम्ही शिंदे साहेबांना यावर ते तक्रार करणार आहात का आयुक्तांची? आम्ही ही पिटिशन जे केले ना तर त्यांच्या पिटिशन मध्ये, आमच्या पिटिशन मध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र ही पार्टी आणि अर्बन डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी जे आहेत प्रधान सचिव त्यांच्या नावाने आमची पार्टी म्हणून आम्ही त्याचं हे केलेलं आहे. त्यांना तिथे बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे आमची तक्रार डायरेक्ट झाली ना. तुम्ही अर्ज वगैरे केलाय का? पण मुख्यमंत्री अर्ज करायची आवश्यकताच नाही. नोटीस दिली त्यांना आम्ही 7 दिवसाच्या पहिले. नोटीस येऊन त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलाय. करून ठेवलेले आहे. त्याच्याविषयी तुम्ही काय घेतलंय? आता एवढा मोठा भगदाड चालू आहे. 416 कोटीचा विषय आहे तो ड्रेनेजचा, ज्याच्यामुळे धूळ होते सर. म्हणून बोलतो ते काम ज्या पद्धतीचं आहे. आता इथे तुम्हाला कदाचित एक केबलचा पण विषय आहे. रिलायन्सच्या आमच्या महानगरपालिकेने 3.5 कोटी रुपये घेतले. 3 कोटी का 70 लाखच्या आसपास. आणि केबल लाईन खर्चात ते खड्डे तसेच ठेवले. ते तुम्ही पैसे कसले घेतले? ते खड्डे भरण्यातच घेतलेत ना. म्हणजे एकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि एकीकडे 10 लाखाची कामं लोकांना वाटायची. हे जे ठेकेदार किंवा जे आमच्यातले पुढारी असतील हे थांबलं पाहिजे. यासाठी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आयुक्तांना आम्ही इशारा दिलेला आहे. आयुक्तांनी अजून थांबले नाही. आयुक्तांना ते परिणाम भोगावे लागतील. आम्ही रस्त्यावर उतरू. ही 10 लाख रुपये संख्येची आतापर्यंत किती कामं देण्यात आली आहेत? आता प्रदीप रामचंद्रांचे म्हणण्याप्रमाणे मला वाटतं 100 कोटीची आहेत, पण एवढी नसतील. 70-80 कोटीची कामं ही वाटण्यात आलेली आहेत. मागील काळात काही समाजसेवकांनी असाही आरोप केला होता की महापालिकेमध्ये निकृष्ट दर्जाची कामं आहे, त्याच्या मागे मोठा टक्केवारीचा भ्रष्टाचार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, बिल कोण बनवतोय, टेंडर कसे होतात, या सगळ्या गोष्टी याच्या मागची मूळ कारण आहेत ना. निष्कृत कामाची सुरुवात तिथे आहे. जर मी माझं बिल बनवायचं असेल, ही बिल्डिंग मी बांधली तर मी सांगणार आहे का ही बिल्डिंग खराब बांधली? मी सांगणार माझी बिल्डिंग मी चांगली बांधली, ही 100 का 200 वर्ष टिकणार. म्हणजे याचं मूळ कारणच सुरुवातीपासून आहे. काम मंजूर करण्यापासून कामाची गुणवत्ता, या सगळ्या गोष्टी तिथेच मोडलेल्या आहेत. आणि माझी क्वालिटी मिस होतोय. माझ्या वरती कोणीतरी पाहिजे का नाही सुपरवायझिंगला? थर्ड पार्टी ऑडिट होत नाहीये का? इथे कुठे थर्ड पार्टी ऑडिट होत नाही महानगरपालिकेमध्ये. बाकी पीडब्ल्यूडी विभाग असेल, जिल्हा परिषद विभाग असेल, यांच्याकडे एक स्पेशल स्पॉट आहे नवी मुंबईला, विजिलन्स. यांची कामं विजिलन्सला चेकिंगला गेली पाहिजे. इथे जात नाही. इथे क्यूब चेक केले पाहिजेत RMCचे, हे होत नाही. इथे यांच्या मनाप्रमाणे ठेकेदार आपलं काम करतो आणि आपल्या मनाप्रमाणे बिल पण बनवतो आणि बिल पण घेतो. हा जो भ्रष्टाचार होतो याच्यामध्ये अधिकारी सामील असतात आणि याच्यामध्ये माजी नगरसेवक वगैरे काही टक्केवारी नसते का याच्यामध्ये? आता माझ्या वार्डात तर तशी काही नाही. माझ्या वार्डात इथे तुम्हाला कामच दिसणार नाही. मी आता हे याद्या दिल्यात तुम्हाला, 1-2 काम असेल. काय खुलासा केलाय? त्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 42 करोडची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एक जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला जे गैर आयुक्ताने जे चुकीच्या मार्गाने जे काम दिलं आहे त्या संदर्भात मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे. पिटिशनही दाखल केलेली आहे आणि पिटिशनची शुक्रवारी पिटिशन बाबत सुनावणी आहे. त्या संदर्भामध्ये मग तो कोणार्क कंपनीचा वॉटर सप्लायचा विषय असेल, तुमच्या ईगल कंपनीचा ड्रेनेजच्या सिस्टमचा विषय असेल आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मागच्या दाराने जी 10 लाखाची कामं होतात त्या संदर्भातला विषय असेल. आयुक्त या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात आणि या सगळ्या बाबींच्या विरोधात
आम्ही उच्च न्यायालयात गेलेलो आहे. उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही कामं सगळी थांबवावी आणि आवश्यक असलेली, जनतेला आवश्यक असलेली कामं घ्यावीत, या संदर्भामध्ये ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. तर बोगस बिल संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली. एखादी किती अशी करोडाची कामं सुद्धा बोलू शकतो. आता यामध्ये अशी परिस्थिती आहे, खोटं बोला पण रेटून बोला. आता परिस्थिती अशी का कागदावरती बोगस दाखवू शकत नाही, कारण कागदावरती साईन करून त्यांनी ती बिलं पास केलेली आहेत. पण कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा असतो आणि स्वतःचा ठेकेदारच, ते मालकच बिलं बनवतात. आमचे इंजिनियर बनवत नाही महानगरपालिकेचे, आणि बिलं पास होतात, बिलं मिळाली जातात. तो वर्षात 6 महिन्यात जो रस्ता उघडला जातो, या नाले खराब होते. मग त्याच ठिकाणी परत वारंवार वर्षांनी 2 वर्षांनी परत कामं घेतली जातात. ही थांबली पाहिजे. आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची एक कमिटी नेमली पाहिजे आणि खरोखर हे काम इथे आवश्यक आहे का असेल त्याबाबत मध्ये पाठपुरावा करून ते केलं पाहिजे. मागचे जे कमिशनर होते राजा दयानिधी, हे प्रत्यक्षात जाऊन साईटवर बघायचे या कामाची इथे गरज आहे का. ते गरज असेल तरच ते काम मंजूर करायची. पण आमच्या आयुक्तांना घाई झालेली आहे, कारण ते रिटायरमेंटला आलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांना जास्तच घाई झालेली आहे, त्यामुळे ऐकते. पण मला एक गोष्ट आता तुम्हाला माझ्याकडे राहून गेली, पण तुम्हाला सांगतो, ही जी 42 कोटीची कामं आहेत, ही महानगरपालिकेची कामं नाहीत. एक लक्षात ठेवा, ही महानगरपालिकेची कामं नाहीत. ही कामं मूलभूत सुविधेची कामं आहेत. म्हणजे कुठून मंजूर झालेली आहेत? नगर विकास खात्याकडून. पण नगर विकास खात्याकडे झालेल्या कामांची परत मान्यता का मिळाली हे तपासण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जी कामं झालेली आहेत ती सुचवू नका. जी झालेली नाहीत ती सुचवली तर मला वाटतं इथल्या शहरातल्या नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, लाभ होईल. काय टक्केवारी का मग ते सुचवत काम अशी? आता याची मी काही सांगू शकत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. पण रिपब्लिकन पक्षाने हा विषय उचललेला आहे. आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम भविष्य काळात करू. भाजपचे काही पदाधिकारी आपल्यासोबत पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काय करोडाची कामाची उलाढाल केलं होतं, त्याच्या संदर्भात आपलं काय? मला काय त्यांनी कामं गेल्यात काय ते काय माहित नाही. पण त्यांच्या एका नातेवाईकाची एम रामचंद्र नावाची कंपनी आहे, तिथं मला वाटतं ब्लॅकलिस्ट केलेली आहे. मला वाटतं आता गेली 1 वर्षापासून ती ब्लॅकलिस्ट आहे. तर त्याच्यावर काय कामं पडली असतील ते काही मला माहित नाही. ब्लॅकलिस्ट असेल तर कामं मिळू शकत नाही. कुठल्या मुद्द्यासंदर्भात पाठिंबा दिला आहे काय? पाठिंबाचं म्हणजे आम्ही स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील राकेश पाठकजी, मंडळ अध्यक्ष असतील मनीष शिंगोराजी, मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. RTI टाकलेला आहे. काय डॉक्युमेंट नसल्यामुळं थोडं आम्ही थांबलेलो आहे आणि आमची कोर्टाची पण तयारी आहे, कोर्टात जाण्याची. हे जे मूलभूत सुविधाचे कामं काढलेले आहेत 161 कामं, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी कामाची आवश्यकताच नाही, त्या ठिकाणी पण 50 लाखाची, 30 लाखाची, 20 लाखाची कामं काढलेली आहेत. बोगस विकास कामाच्या नावाने हे निविदा काढलेले आहेत. अशी कुठली लोकेशन आहे त्यामध्ये? भरपूर आहे, मी वाचून दाखवलं ना तुम्हाला. माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये पण 50 लाखाचं काम. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 रामराव गीते यांच्या घरापासून राजू पडवळकर यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्याचे तयार करण्यात आलेले काम 50 लाख ही निविदा काढली. तिथं आवश्यकताच नाही कामाची. असे भरपूर ठिकाणी आम्ही गेलेलो आहे, पाहणी केलेली आहे, तिथं आवश्यकताच नाही कामाची. करोडो रुपयाचा घोटाळा आहे. तुमच्या जिल्हाध्यक्षांना मध्यंतरी पत्रकार परिषद त्या शिवसेनेच्या नेत्यावर आरोप केले होते, भ्रष्टाचाराचा आरोप आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही, भ्रष्टाचाराचा उजागरच भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी एकदम ताकदीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. तुमचे नेते सहभागी? अरे आम्ही नेते म्हणजे पार्टीचेच पदाधिकारी आहे ना. युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे, SC मोर्चाचे अध्यक्ष आहे, मंडळ अध्यक्ष आहे. अगर जे कोण पत्रकार परिषदेमध्ये जातील त्यांच्यावर कारवाई केली. ते पत्र अजून आम्हाला मिळालं नाही अजून पत्र तसं, आणि तसा काही विषय पण नाही. सर, आपसे जानना चाहेंगे, जो काम विपक्ष का है, सत्ता में होने के बाद भारतीय जनता पार्टी आप कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, आपके बड़े वरिष्ठ जो है इस तरीके के भ्रष्टाचार की बड़ी पत्रकार परिषद में शामिल नहीं हो रहे, आरोप लगा के जो चले जाते हैं। भ्रष्टाचार के लिए जो लड़ने की बात करती है भारतीय जनता पार्टी सक्षम नहीं है। ये देखो, सत्ताधारी रहे विपक्ष रहे, हम शहर के एक जागरूक नागरिक है
और इस शहर में जो हो रहा है घोटाला, ये शहर वासियों का घोटाला हम होने नहीं देंगे। ये जनते का पैसा है, इसकी लूट होने नहीं देंगे। इन कामों में 22 नगरसेवक और आमदार भी और जो है खासदार भी जो चुप रहे हैं आपकी सत्ता में। चुप नहीं रहे, राइटिंग में लेटर लिखा है उन्होंने। पूरा शिष्टमंडल 22 नगरसेवक का, आमदार का, जिला अध्यक्ष, आयुक्त के सबको मिलने गए। शिष्टमंडल ने आवाज उठाई है। सबको पत्र व्यवहार आयुक्त क्यों शांत बैठे? आप सत्ताधारी हो तो आयुक्त साहब को अभी पत्र व्यवहार करके हम थक गए। अभी इसके अलावा कोर्ट में गए और नहीं सुना है तो आंदोलन चढेगा। बाद भी आपको जो है कोर्ट में जाना पड़ रहा है। राज्यापासून केंद्रापर्यंत तुमची सत्ता आणि तुम्ही कोर्टाची मंडळ आपला आहे पुरा। म्हणजे भ्रष्टाचार नाही, पारदर्शकता नाहीये का भाजपच्या कारभारामध्ये? पारदर्शकसाठीच आम्ही हा घोटाळ्याचा उघडकीस करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं नेपाल की शानदार ट्रिप, जिसमें होगा पशुपतिनाथ मंदिर का दर्शन, काठमांडू और नेपाल की फेमस हिल स्टेशन पोखरा भी घुमाया जाएगा, और साथ ही साथ लुम्बिनी जो गौतम बुद्ध जी का जन्म स्थान है। 26 फरवरी से लेकर 7 मार्च तक केवल 16,000 में, जिसमें 6 दिन के रहने के लिए फैमिली डिलक्स रूम, घूमने के लिए मिनी बस और घर जैसा खाने का इंतजाम किया गया है। वापस लौटते ही होंगे श्री राम जी के दर्शन राम जन्मभूमि अयोध्या में।